हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. माझ्या आणखी एक नवीन आणि युनिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत काटेरी वांगी आणि चिकनची मस्त आणि झणझणीत रस्सा भाजी. तर खूप सिंपल अशी डिश असणार आहे, पण खूप टेस्टी आणि युनिक म्हणता येईल. कारण तुम्ही या अगोदर अशी रेसिपी कधी ट्राय केली आहे का? नक्की कमेंट करून सांगा. तर मस्त काटेरी वांगे घ्यायचे आहे, त्याला मस्त आतमधनं चिरा देऊन त्याच्यात छान असं मीठ भरायचं आहे. कारण भाजीत जेव्हा ते आपण ॲड करू ना, तर ते पानसट लागणार नाही, टेस्टी लागतील. तर त्यासाठीच अगोदर मीठ लावणं गरजेचं आहे. तर थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि मस्त आपल्याला वांग्यांना परतून घ्यायचं आहे. छान परतल्यानंतर काय होतं की आपण थोड्या वेळातच मस्त आणि छान शिजलेले वांगे, म्हणजे पटकन रेसिपी आपली बनते. त्यामुळं अगोदर तेलामध्ये छानपैकी वांगी आपली फ्राय करून घ्यायची आहे, व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. मग पटकन आपली अगदी 5 मिनटातच आपली भाजी रेडी होते. पण चिकन अगोदर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बरं का. ज्या प्रकारे तुम्ही शिजवून घेतात ना चिकन, त्या प्रकारे शिजवून घ्या चिकन. मी चिकन कांदा टोमॅटो परतवून त्यामध्ये शिजवून घेत असते. बघा छानपैकी आपली वांगी देखील परतलेली आहेत. आणि तेल बघा, ज्या तेलमध्ये मी वांगी फ्राय करून घेतले होते ना, त्याच तेलामध्ये आपल्याला वाटण टाकायचं. वाटण अगदी सिंपल असणार आहे. खोबरं, कोथिंबीर आणि लसूण, अद्रक एवढंच वाटण असणार आहे. कारण आपण घरगुती आपला जो वर्षभराचा मसाला असतो की नाही, त्या मसाल्यात ही भाजी बनवणार आहोत. पण तुमच्याकडे नसेल तर थोडासा गरम मसाला ॲड करा, जास्त काही करायची गरज नाही, तरीसुद्धा आपली डिश खूप छान बनते. थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. लक्षात ठेवा, आपण वांग्यांमध्ये देखील मीठ ॲड केलेलं आहे. थोडीशी हळद ॲड करायची आहे, सॉरी बरं का. मस्तपैकी आपलं तरी येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपल्याला छान आपला वाटण परतवून घ्यायचं आहे. बघा छान आपलं वाटण परतवून झालेलं आहे. मग मी ॲड केलेला आहे आपला घरगुती मसाला. तर तुम्हाला घरगुती मसाल्याची रेसिपी देखील हवी असेल तर नक्की कमेंट करा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते. थोडंसं बघा, चिकन आपण जास्त शिजवून घेतलं होतं की नाही, त्याचं पाणी इथे ॲड केलेलं आहे. साधं पाणी देखील ॲड करू शकतात. कारण थोडंसं पाणी ॲड केलं ना आपण मसाल्यामध्ये, तर पटकन असं तेल सुटायला मदत होते. तर बघा इथे थोड्याच वेळामध्ये मस्त असं आपलं तेल आता ओजाऊट होईल. त्यासाठी थोडंसं पाणी आणखी ॲड करा, थोडासा वेळ द्या, छानपैकी मसाला परतून घ्या. तर बघा किती छान तेल ओजाऊट झालेलं आहे. तर फायनली आपला मसाला व्यवस्थित परतवून झालेला आहे. खूप सिंपल अशी डिश असणार आहे आणि पटकन अगदी 5 मिनटात आपली ही डिश कंप्लीट होते. 5 मिनटात म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे बनवतात त्याच्यावर डिपेंड करतं, पण खूप सहज आणि खूप सिंपल अशी डिश आहे. नक्की एक वेळेस ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मस्त शिजलेलं चिकन आपण ह्यात ॲड करणार आहोत. मटण देखील तुम्ही ॲड केलं ना, मटण आणि वांग्याची भाजी खरंच खूप अप्रतिम बनते. एक वेळेस नक्की ट्राय करा. पण मी आत्ता सध्या चिकनमध्येच बनवलेली आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. असं देखील चिकनची भाजीच म्हणता येईल नाही का, पण नाही, त्यामध्ये तुम्ही कधी फ्लावर, कधी वांगी नक्की ॲड करा आणि मग त्याचा टेस्ट बघा. खूप छान आणि खूप युनिक असा टेस्ट लागतो भाजीचा. तर बघा चिकन देखील आपण मसाल्याबरोबर व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. तेल आपलं ओजाऊट झालेलं आहे. आता ॲड करणार आहोत आपण वांगी. जास्त आपल्याला शिजवण्याची इथे काहीच गरज लागणार नाही, कारण ऑलरेडी आपण वांगी फ्राय करून घेतलेले आहे. तर त्यामुळे जास्त आता शिजवणं तुम्हाला जसं आवडतं त्याच्यावर डिपेंड करते की वांगी तुम्हाला किती शिजलेली आवडती आणि किती हाड आवडती, हे तुमच्यावर डिपेंड करते. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. आता इथे आपण करणार आहोत जे रस्सा आपण ठेवला होता ना चिकन शिजलेला, तो इथे ॲड करायचा आहे. एक्स्ट्राचं पाणी प्लेन पाणी आपल्याला इथे ॲड करायचं नाही. चिकन शिजवतानाच थोडंसं तुम्हाला लागेल एवढं पाणी आपण चिकन शिजतानाच ॲड करायचं आहे. आणि त्याच्यातच मस्त आणि खूप टेस्टी आपली भाजी बनते. नक्की एक वेळेस ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका. आणि तुम्हाला आजची डिश कशी वाटली ते देखील मला कमेंट करून सांगा. तर व्यवस्थित बघा, अगदी काही मिनटातच आपली मस्त भाजी रेडी होते. एक वेळेस नक्की ट्राय करा.
खूप टेस्टी भाजी बनणार आहे. बघा ऑलरेडी आपली भाजी डन झालेली आहे. इथे थोडंसं वांगे बघा मी थोडं जास्त शिजवलेलं आहे. मला असं आवडतं. तुम्हाला ज्या प्रकारे आवडतं ना तुम्ही त्या प्रकारे करू शकतात. चला भेटूया आपण एका आणखी नवीन आणि युनिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जेवणाचा बेत होता आजचा असा तो तुम्ही बघू शकता. चला भेटूया. बाय.